निधी आलाय, चला करा, लोकांचं समाधान नाही ना. तर तिथं अतिक्रमण झालं, कोणी मदत केली पाहिजे. तहसील प्रांत आले पाहिजे नाही, चांगले लई किचकटे कशाला सरपंच येत नाही, हे त्यांनी आपल्याला सांगायचं निधी परत गेले ते. आणि तुम्ही म्हणताय ना ते पक्षाचं, खरंच आहे. मी जरी तालुका लेवलला पक्षाचं काम करते, मी खरंच सांगते तुम्हाला, तालुका अध्यक्ष एका पक्षाचे XYZ काम करते, पण सरपंचानी पंक्तीला बसले गेली त्याचं खाव, बोर्ड बांधून फिरायचंच नाही. त्यांचं डोरलं बांधून पुढे नांदायचं काम आहे का त्यांचं? त्यांच्या मागं पळायला आपली हायतीने इज्जत जाते ना. आपल्याला मिळेल किती? 5 वर्ष. शेवटच्या आतलंच आपली गेमी, शेवटच्या आतमध्येच गेमी. आणि लोकांना वाटतं मग काय करायचं, सदस्य पण हरकत आली ना पळते, जा दे त्यांना लय मोठ्यापणा लागतो, जरूर दे द्यायची. ही परिस्थिती आहे सरपंचांची. मग अशा वेळेस सरपंचांनी कुठं जायचं, कुणाला दाद मागायची? डिपार्टमेंट गेलं तरी फौजदारी कारवाई होत नाही, कोणी त्याला उचलत नाही, कारण सरपंचाला वाटतं बाबा गप्रा गावातल्या एखादा गेला तर आपल्या गावाचं नाव खराब, सरपंच आला. पण खरंच शोकांतिक आहे. आणि ह्याच्यासाठी कुठंतरी व्यासपीठ पाहिजे. पंचायत समितीत कुणीच राहणार, कॉन्ट्रॅक्टरच राहणार. आता तर ऑनलाईन टेंडर झालेत, कुणी भरलेत, कोण नाही, काय येतच नाही, कंप्लिशन लेटर नाही, काय नाही काय नाही. कसं काम केलं ही पण म्हणायची चोरी दिलंय ती बघा, मिळलंय ना, होतं काय एवढे दिवस मग मिळलंय ना. आणि बोर्ड लावणे वाचली पण पुढे भांडू दिलंय, कुणी केचच लावलं तर बरं, बोर्ड करायचा जातोय चोरीला. खरंच सरपंच होणं ना, पण तरी सुद्धा आहे ना तळमळ, ही तळमळ आहे सगळी. कोण काम करायला आता, म्हणजे जरी अनपड असतील ना तरी समाजसेवा करायची ताकद आहे त्यांच्यात. सरपंच झाल्यावर सगळ्यांना भांडरात येईल, कुणी परपंचाला भुक्याला नाही यातलं घ्यायला आहेच काय गावात. टर्नओव्हर किती आहे, काय इन्कम आहे का? अहो ह्या गावाला 1200 लोकसंख्या असेल तर कर्मचाऱ्याचा पगार वाढवणं पण मुश्किल होते. आणि किती फवारा मारा, सगळं ते बसवायचं. आणि महिला जर असतील ना, माझ्या खरंच करते सांग, माझ्या महिला म्हणून नाही तुम्ही पण करताय, नाहीतर तुम्ही काय म्हणताल, कुठे पार्टी करणार नाही, कुठे जाणार नाही, कुणाला ची पण पाळणार नाही. ग्रामपंचायतीचं त्या ग्रामसेवक आधी मासिक मीटिंग सगळं कायद्याच्या चौकटीत करायचंय काम. सरपंचांनी किती हाल आहेत, कुठेतरी न्याय मिळवून द्या, तुम्हाला काम फोडू द्या, आम्ही तुमच्या पाठीशी येऊन सकाळी पाठ उठली मी आज नाही म्हणते मी की माझे 4च महिने राहिले, कुठं मी मला नाही. खरंच सांगते वैतागली या गोष्टीला. मी ट्रेनिंग झालं, यशदाला सर्टिफिकेट मिळले तर गावात काय काय असं पोपटपंची करायचं आणि आणायचं काहीतरी भांडण केल्याशिवाय पुढे काय मिळतच नाही. ती बिडी तर ठणकून कार्यक्रम केला, अख्खा पंचायत समिती गाजवली त्या दिवशी. एकतर तुम्ही तरी नाही तर मी तरी राजीनामा तर देणारच नाही. कासाठी राजीनामा द्यायचा आहे, चोऱ्या केल्यात का? कासाठी राजीनामा द्यायचा? काम करा ना, तुमच्या ह्याचा वचन नाही चाले. आमच्या नशिबाला बसले प्रशासन, कोविड गेला 1 वर्षाचा, प्रशासन बसलं, पुन्हा भीक मागायला की तेव्हा त्यांची शोकांती काय ती सगळ्यांची. एखाद्या गाव वंचित जर पडलं ना तर मेलं, मानल्याशिवाय नाही. त्या अल्पसंख्याक बंद काय, दिव्यांगन बंद काय, त्या हायमास दिवे आले, मग त्यांनी काय म्हणायचं, मी दिले बरं कसं बोल, अरे तुम्ही कुठून दिले? तो शासकीय योजना आहेत त्याच्यातून मिळले तरी त्यांच्याच नावाने हा बाबा काय करायचं? इलाज नाही, सगळीकडून सासरूच आहे. आणि सगळ्याच गोष्टीचं एकाच दिवशी होणार नाही असं आम्हालाही माहिती. आता एकदम तुम्हाला इतकं टेन्शन झालं असेल की लोक कसं एवढं सण केलं आणि आता एकदमच मला एवढं काम दिलंय. आणि खरंच वाटलं असेल त्याला. मी तर माझी त्यांच्या समोरच भेट झाली असं म्हणजे माझं नशीब होती. 4 महिन्यासाठी तरी काहीतरी होईल. आणि मी ते मानतोय 2200 रुपये ती जागे होते मिळलंच नाही. बायका परपंच करते ना, गाव सांभाळायला पैसे खिशातलं घालते. एकदा बोललं गेलं 200 रुपये लागतात ना. आता मी रिटायर म्हणून काय कळायला, पण याच्या शाळा क्लास ह्यांचं नाही का काय करायचं? पण ते पण नवऱ्याच्या ताब्यात नाही तर मी काही करी समजा.
रिटायर आहे बाबा, तू तरी मला सांभाळणार, मी तरी काहीतरी माझं पडलं. सकाळी जाते ना, संध्याकाळी मालकाला माहीत पण नसते, पण जिथं जाईल तिथं वर्गाची, पण न्याय काही कुठे मिळणारच नाही. पण खरंच सांगते मी, आजचा दिवस सगळ्यांच्या लक्षातच राहील. आणि काही ना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी आपल्या म्हणजे गुरुच मानलं पाहिजे. एकच असतं धनगरवाडा मोठा आहे, मेंढू लय, पण एकच असतं मेंढू. ती कुठं बोलतं ना, वाट त्याच्या मागं बोलतो, ती मेंढू कुठं का जायना, तसं आपण करायचं. आणि माळीक आहे ना, माळीक एकाच मेंढराच्या गळ्यात असतो बघा. अनेक मेंढर असतात, अनेक आपण सरपंच आहेत सगळे, अनेक नेते मिळले, अनेक मंत्री तंत्री सगळे, पण आज आपण एका मेंढराच्या गळ्यात माळी घातलाय. बरोबर? मग ते मेंढरू आता जिकडे घेईल तिकडे आपल्या मोकळं जायचं खाली. आणि खरंच सांगते मी, खूपच मनापासून आनंद झालाय आणि भारी वाटलं की सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं कसं करूया. अहो यांना अडचणी आहे त्या पुरीला बोल, आणि महिला सरपंच म्हणले ती काय करते बघू दे, असं पण करायची ताकद आहे आपल्याला. खूप अधिकार आहे सरपंचांना, अधिकार वापरायला शिका. अधिकार वापरा म्हणजे गरबेट पैसे राहील कोणाचं, माणसं धरायची, मारायचा पण गोळ पण म्हटला नाही पाहिजे. माझ्या ग्रामपंचायतीत उपसरपंचाचे निवडलेले 1-1 वर्षाचे होता, त्यांची तरुण मंडळी, मी त्यांचे सिनियर आहे. त्यांनी काय वाटलं असं त्याच्यातले त्याचे वजन केले, त्याचे वजन ती घावी राजाने. आता म्हणलं ती कमी घरी जा, मी एकटीच काम करते. कुठं कागद न्यायचा नाही, कुठं जायचं नाही, हरकत आली बघायचं नाही, काय नाही. आणि मासिक मीटिंग मध्ये लय गुंतवून घ्यायला लागतं. मासिक मीटिंग शिवाय आपलं काय होतं का? ठरावा चालतं का सरळ कोणी? अहो त्यांची जर साखळी जुळली ना तर मासिक मीटिंग तपूक करायची वेळ येते. आणि ग्रामसभा तर होतच नाही, बरोबर पूर्ण होत नाही. पण बाहेरून बोलणारे असते, ग्रामसभेला येऊन बोलायचं ना. ग्रामसभा कशासाठी असते? तिथे येणारच नाही, नुसतं मागून पडून. पण मला काय म्हणायचे ती जाऊ दे, तेवढं चालणारच आहे आपल्या. बघा आपला नाळ जोडलेली त्यांच्याशी, त्याच्यामुळे आपण काही त्यांच्या विरोधात बोलणं मी चुकीचं आहे. गावाबरोबर आपण 12 गुंठेचं गाव आपण सांभाळतोय म्हणजे आपण काही कमी नाही, बरोबर? आज ना उद्या आपण ठेस लागली तरी सुरू. आज पेरलं वाईट वाकडं उगावलं तरी आपल्याला कळलं पुढच्या बारी नीट मुद्दली पाहिजे तरी राशी देते. तसं 1 वर्ष गेलं, 1.5 वर्ष गेलं, कोणी कमी समजू नका. त्रास होते आपल्याला, कोण फाशी देत नाही, फक्त आपण आपल्याकडे कुठली चूक नाही झाली पाहिजे. हा ठरावाचं कागदानी होतं, थोडं माहिती नसतं. आणि काही ग्रामसेवकांपासून पण तुम्ही खरंच म्हणजे सक्षम राहा. ते म्हणून ती पूर्व दिशा करू नका, काही गोष्टी त्याच्याबरोबर बी चालायची का, कारण त्याला ॲडव्हान्स नॉलेज असतं. हा ती आपल्याला मग कुठेतरी धक्क्यात टाकायला होतं, असं पण होतं. त्यामुळं जर ग्रामसेवकांच्या तक्रारी असतील तर त्या सरपंचाने कुठं मांडायचे हे व्यासपीठ पाहिजे. आणि जर व्हिडिओनी तक्रार घेतली नाही तर त्याच्या पुढे जायचं काय हे पण आम्हाला पाहिजे, बरोबर? जिल्हा परिषदला आलं तर टेबलवर गेलं तर त्यांनी म्हणलं पाहिजे आमच्या तालुक्यातला सरपंच आलाय, त्याला बोलवा, त्याच्या काय समस्या बसावं सरपंच. असं तर तुम्ही म्हणतच नाही, सरपंच या नमस्ते, आपण नमस्ते सर, नमस्ते साहेब, आम्ही येते मी म्हणते बघा आता जलजीवनला नाही का, 4 येडं घालून पण त्यांनी काय म्हणायचं, काय करणार सरपंच, आमचं बिलच पास व्हाय नाही, आम्हाला काय नको वाटतंय का काम करायला. आणि 22 सालातलं म्हणले ना ते जलजीवनचा, खरं शोकांती काय ती राज्य शासनाची स्कीम आहे. तिकडचे इंजिनियर येणार म्हणले काय येणार, काही नाही, सगळं होतंय. त्यांना रस्ता करून द्या, त्यांना असणाऱ्या अडचणी माझ्या फौजदारी कारवाई झाली, PMRची टाकी बांधली, तुम्हाला काय सांगू, नाही मोठी शोकांती काय माझी. पण असू द्या, काय कोण फाशी देत नाही, फक्त काम करायला अडकू नका, स्वतःला कमी लेखू नका. आता तुम्हाला म्हणजे काहीतरी चांगला मार्ग तुम्हाला ग्रुपवर आलाय, पण मला तर वाटतं साहेबांबरोबर चर्चा करण्यासाठी महिन्याला 2 महिन्याला पण आपण केलं पाहिजे. त्याच्या सरांना बोला, प्रत्येक तालुका वाईज तिथले सरपंच बोलवून आम्ही घेतो बोर तालुक्यात बीडूची ऑफिस. आता परवाची मीटिंग बाजूला नव्हती व्हायला पाहिजे होती. जर आपल्याकडे एखादा कर्म म्हणजे शासकीय अधिकारी आले तर आपण आपली चेअर त्यांना देतोय ना बसायला, देतो का नाही देतो? असं का नाही आपल्याला झालं परवा? खाली आंदोलन केलं असतं तर नसतं झालं नाही.
करायला पाहिजे होतं ना. आपण कोण आहे ते दाखवलं पाहिजे, कुठेतरी उतरलं पाहिजे मैदानात आता. तर पुढच्यांना तरी बऱ्यापैकी चांगला मार्ग निघेल. आपल्याला गेलेलं तर मग बघू पुढं काय मिळलं तर मिळलं, नाही मिळलं पण निदान म्हणतील तरी बाबा ह्यांनी काहीतरी केलं. आम्ही आंदोलन केलं, बरं मुंबईवरून गेलो, काही कागदाला विचारलं ना. सगळे आले, बघितले, फोटो काढले, सगळं झालं, कागद जागेवर जाऊन पडले. काय मिळालं? मानधन वाटलं नाही होतं, ती बी बंद झालं. होतं ते पण बंद झालं. 2200 रुपये मोबाईलला त्याच्या रिचार्ज मारावं लागतोय, कुठने आणायचा? त्याचे पैसे जाते, त्याचं पोरला जा, एक कागद घ्या, इकडे जा तिकडे जा, कोण गेस्ट आले त्यांना शाल नारळ आणा, काहीतरी करावंच लागतं ना. चहा पाणी ही बिलं कुठली द्यायची? गावाला इन्कम नाही कुठला, पट्ट्या काढायला सुद्धा मुश्किल आहे. ज्याची पट्टी त्याला घ्यावी नाही, करून त्याचं पाणी विनिमय करावं. मग सरपंच टाळवत उभा, म्हणजे उलटाच उभा. पाणी बंद केलं ते एखादी 10 तयार करायची, 10 दुश्मन आपले वकील लावायचे. कसं काम करायचं? 100% कर वसुली व्हावी तेव्हा तुम्हाला पारितोषिक मिळेल. कसं होईल? पारितोषिक मिळण्याच्या बाजूलाच नाही आम्ही कुठं सरपंच एवढी शोकाती काय सरपंचासाठी, कुठं तरी काहीतरी पण मार्ग काढून आम्हाला तुम्ही अपेक्षित असं कुठं तरी व्यासपीठ द्यावं. आणि एवढी कामं मी सांगितली, त्यातलं एखादं जरी आमच्यासाठी झालं तरी भरपूर झालं. आणि मी जरी जास्ती काही बोलली असेल किंवा आमच्या सरपंचांनी सगळ्या अडचणी सांगितल्या, तुमचं म्हणजे काय आता यातलं कुठलं काय करतात त्याच्यासाठी मी शुभेच्छाच देते ना, अपेक्षा धरते, अपेक्षा. आणि होणारच, बरोबर आहे का नाही? सरपंच संघटनेचा 4च लोक आहेत, सगळे कोणी गेले आली पाहिजे तरी पुढच्या वेळेस असं काहीतरी झालं पाहिजे. आणि सगळ्यांनी आपण आलोय तेवढे जरी उभे राहिले तरी भरपूर ते काम करतील. मोफच पाहिजे असं नाही, 4 मध्ये पण होतं. तरी शिपायांची सुद्धा संघटना आहे ना, सगळ्यांची, अंगणवाडी आहे, शिपाई आहे, शाळा आहे, सगळ्यांच्या संघटना आहे. पण आपली संघटना आज झाली असं मी जाहीर करते, म्हणजे संघटनेत आपण सगळेजण सामील आहोत असं मी ग्राह्य धरते. आणि असंच आपण अध्यक्ष महोदयांना जिथं कमी तिथं आम्ही, असं मला वाटते. कमी तिथं आम्ही म्हणजे कोण? आपण कोण? सरपंच. डन. सरपंच संघटनेचा. आणि पुन्हा मी शुभेच्छा देते आणि त्यांच्या कार्यासाठी पण मनापासून, म्हणजे त्यांना तर मी सल्यूटच करते की कुठेतरी सुरुवात केली आमची, कुठेतरी आणले आम्हाला इथं. खरंच सल्यूटच आहे आमच्या सगळ्या सरपंचांच्या वतीने. आणि ह्याच्यापेक्षा पण मोठा सल्यूट करीन, काय नाही काहीतरी आम्हाला थोडंसं द्यावं असं अपेक्षा आहे आमची. खूपच काही बोलून गेले मी ओघामध्ये, तर माफ करा. सगळ्यांना कमी वेळ दिला, मी जास्तच घेतला, त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. मेन म्हणजे अध्यक्षांची तर करतेच करते. त्यांनी मला उठायची सांगितलं तर कमी वेळा बोला, त्यांचा पण प्रोटोकॉल नाही पाळला. तुमच्या बोर तालुक्यातून जास्त सरपंच आहे ना, त्यामुळे तिकडे लिमन सर बोलतात, तुम्ही दोघं. नमस्कार. आत्ताच माझ्या अगोदर 2-3 सरपंचांनी आपल्यासमोर मुद्दे मांडले, अतिशय चांगल्या पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी आपणाकडून येणे अपेक्षित आहे. माझ्या आंबेगाव तालुक्याच्या वतीने प्रथमतः जिल्हा संघटनेच्या अध्यक्षांना मी अशी विनंती करेल आपल्या सर्वांच्या वतीने की पुणे जिल्हा परिषदमध्ये आणि तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये सरपंच गावचा हा मुख्यमंत्री असतो, राज्याचा नव्हे तर गावचाच मुख्यमंत्री असतो. आणि त्या मुख्यमंत्र्यांना बसण्यासाठी जिल्हा परिषदमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जागा उपलब्ध असावी असं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी सूचित करतो. माझ्या अगोदरच्या व्यक्त्यांनी जलजीवनच्या कामासंदर्भात आपल्याला कल्पना दिली. 2022, 23, 24, 25 चालले, तरी अजून काही ठिकाणी जी जलजीवनची कामं आहेत ती अपूर्ण आहेत. माझ्याही परिसरामध्ये डिंबे धरणाच्या आतमध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये 47 ग्रामपंचायती आहेत. त्या ठिकाणी अशाच प्रकारची कामं होत आहेत. जलजीवन धरण आमच्या उशाला आणि कोरडा आमच्या घशाला, अशी एक मराठीमध्ये म्हण असते. त्या म्हणीप्रमाणे आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांचं जीवन जगत आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं संघटनेच्या वतीने आम्ही जे काही आपणाला सहकार्य लागेल ते आम्ही 47 सरपंच नव्हे 50 सरपंच पश्चिम पट्ट्यातले आम्ही त्या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहोत.
आमचा हा आवाज संघटनेच्या वतीने आपण उठवावा अशी अपेक्षा या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो. आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि पूर्व पट्टा, पश्चिम पट्ट्यातील माझे 2-4 मित्र या ठिकाणी येणार होते, पण ते आळंदी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना जरा उशीर होईल, आले तर येतील, नाहीतर म्हटले तुम्ही आमच्या वतीने प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करा. 2 विभागले जातात, तरी पण आम्ही तसं न म्हणता तालुक्यातील सरपंच हा एकजुटीचा असावा असे आमच्या त्या ठिकाणी म्हणणं असतं. महिला सरपंच असतील, पुरुष सरपंच असतील, पंचायत समितीमध्ये प्रत्येक महिन्याला प्रकल्प ऑफिसमध्ये 4 जिल्ह्याचं ऑफिस आंबेगाव तालुक्यामध्ये घोडेगाव या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी विकास कामाचा आढावा घेणं हे अपेक्षित असतं, पण तो विकास कामाचा आढावासुद्धा त्या ठिकाणी घेतला जात नाही. पेसा ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र निधी प्राप्त होत असतो, तो पेसा सरपंचांना किंवा त्या गावाचा आढावा व्हिडिओ त्या ठिकाणी घेतले जात नाहीत. महिन्यातून 2 महिन्यातून एकदा मिटिंग घ्यावी, विकास कामं कोणत्या गावात काय चालू आहेत असे त्या ठिकाणी जर सांगितलं गेलं तर निश्चित त्या पुढच्या कामाला गती मिळेल असं मला वाटतं. पेसा संदर्भात माझी जिल्ह्यातून एकदा निवड झाली आणि दिल्लीला या ठिकाणी जाऊन आलो. अध्यक्षांना मी फोन केला होता, काय अडचण आली तर निश्चित त्या ठिकाणी सहकार्य करेल. राज्याच्या ठिकाणी सुद्धा त्या जाऊन आलो. मी नवीनच लोकनियुक्त सरपंच 2023ला झालेला आहे. शिक्षण विभागामध्ये काम केलेलं आहे. माझी मुलं MPSCतून चांगल्या पदावर आहेत. एक तालुक्याचे शिक्षणाधिकारी आहे, एक मंत्रालयात आहे मुलगी. सांगावंसं वाटतं की तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीचे आहेत आणि म्हणूनच इथपर्यंत येण्याचा योग मला आज मिळालेला आहे. मगाशीच मी ओळख देत असताना विकास भाऊंबद्दल बोललो. तळेगाव या ठिकाणी 250 विद्यार्थ्यांना आमच्या स्पर्धा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. त्या ठिकाणी विकास भाऊने आम्हाला खाऊचे कुठे बक्षीस ठेवले तर पण बंद होते, तर त्यात काय असेल अशी उत्सुकता आम्हाला लागलेली होती. आणि ज्या वेळेला आमचे गट तयार व्हायचे त्यावेळेला त्या गटातून सादरीकरण करत असताना त्याचा आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्या ठिकाणी मिळत होता. आत्ता मगाशी मॅडमनी सांगितलं यशदामध्ये प्रशिक्षण घेऊन आले. यशदामध्ये जे प्रशिक्षण देतात तो विद्यार्थी राजू नंदकर हा माझा विद्यार्थी आहे आणि त्यांना मी विनंती केलेली आहे की आपल्या जिल्ह्यातील सरपंचांना एकदा एक प्रशिक्षण यशदामध्ये घ्यावे असा मेसेज त्यांना मी टाकलेला आहे. अपर जिल्हाधिकारी आहेत. माझे थोडं सांगावंसं वाटतं, अभिमान वाटतं की 250 विद्यार्थी घडवलेला मी शिक्षक आज सरपंच, क्लास 1 ऑफिसरवर माझी सर्व विद्यार्थी पोहोचलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. सांगावंसं वाटतं की प्राथमिक शिक्षण विभागामध्ये सर काम करत असताना महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शाळेमध्ये शेकरू खारीचं चित्र पुरवणारा शिक्षक आज तुमच्यासमोर उभा आहे. माझ्या बाल गोपाळांना शेकरू खार म्हणजे काय ती माहीत नव्हती. ती भीमाशंकर अभयारण्यामध्ये राहत असते आणि त्या शेकरू खारीचं चित्र महाराष्ट्रातील राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळेतील पुस्तकांमध्ये गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळाले. या ठिकाणी आज सरपंच झाल्यानंतर, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 76 वर्ष पूर्ण झाली. माझ्या बोरगेर पंचकृषीमध्ये आजपर्यंत स्मशानभूमी नव्हती साहेब. एक मेसेज ग्रुपला वाचला, पत्र लिहिलं शिवसाहेबांना, 76 वर्षे भारताला स्वातंत्र्य मिळून झाली तरी माझ्यासारख्या गावामध्ये स्मशानभूमी नाही. पत्र दिल्यानंतर ती स्मशानभूमी मंजूर झाली, त्याचं टेंडर झालं, पण पावसाळ्यामध्ये आता काम सुरू व्हायला अवधी लागला. आता आमच्या इकडे पाऊस पडतोय, धरण 80% भरलेलं आहे, त्यामुळे ते काम थांबलेलं आहे. ही एक अभिमानाची गोष्ट. या पदावर आल्यानंतर पहिलं काम जे असतं ते स्मशानभूमीचं ते मंजूर साहेबांनी केलं आणि याच्यासाठी मार्गदर्शन मला विकास भाऊंनी केलेलं आहे. हे तुम्हाला अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. दुसरे एक पत्र साहेब मी तयार करून आणलेलं आहे. 2020, 21, 19, 20 पासून बंधित आणि अबंधित निधी ग्रामपंचायतला असतो. त्याच्यामध्ये माझ्या गावातली पाण्याची विहीर वाहून गेली. ऑनलाईन निधी, ऑनलाईन पेमेंट सोडण्याची प्रथा बंद झाली आणि त्याला मंजुरी मिळत नाही. तर 2-4 वेळा पत्र देऊन मुख्य अधिकाऱ्यांना पत्र दिलं, BDOंना दिलं, इतर अधिकाऱ्यांना दिलं, पण आजपर्यंत मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया मिळाली नाही. आणि तेच पत्र आज
या ठिकाणी हे विकास भाऊंच्या हातामध्ये देणार आहे. संघटनेच्या वतीनं आपण निश्चित याचा पाठपुरावा कराल आणि माझी पाण्यात गेलेली विहीर जी आहे, लोकांना जे पाणी लागतं त्या विहिरीपासून त्या ठिकाणी मिळत असतं. म्हणून हे पाण्याचं काम, पवित्र काम आपण संघटनेच्या माध्यमातून, या सर्व सरपंचांच्या माध्यमातून सोडवाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. दुसरं, तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला मानाचं स्थान म्हणजे स्वतंत्र रूम असावी असं या ठिकाणी सर्वांच्या वतीने मानतो. माळीण गाव हे ज्या वेळेला गेलं त्याला आता 30 जुलैला 10 वर्षे पूर्ण होतात. पुनर्वसन झालं, पण त्या माळीण गावची एक पसारवाडी म्हणून आहे, त्या पसारवाडीचं पुनर्वसन अजूनपर्यंत झालेलं नाही. हा एक मुद्दा तुमच्या डोळ्यासमोर संघटनेच्या वतीने या ठिकाणी आणू इच्छितो. तेव्हा आपण निश्चित माझे मुद्दे या ठिकाणी विचारात घ्याल. ही जी काही निवेदनं आलेली आहेत हे निवेदन तुम्ही स्वीकाराल आणि या पद्धतीने थोडं सहकार्य कराल. संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांना रामकृष्ण हरी म्हणून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर, सगळे गुरु आहेत, वय कमी आहे. परंतु एवढंच सांगतो की ज्यांना भारतीय राज्यघटना माहिती आहे ना, तो प्रत्येक अडचणीवर मात करू शकतो, एवढं 100% आहे. या पुणे जिल्ह्यामध्ये प्रशासन पाहत असताना कोणत्याही जरी अडचणी आल्या तरी तुम्हाला जर कायदा माहीत असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. ताई मागाशी म्हणल्या आईप्रमाणे की आपण कोण आहे, आपण ग्रामपंचायत अधिनियम 184 नुसार ग्रामसेवक आहे, लोकसेवक आहे. आणि ही ज पॉवर आपल्याला 184 प्रमाणे आपण लोकसेवक आहे. अधिकारी म्हणतो ना मी लोकसेवक आहे, मला काय केलं तर 353 टाकन, आपण पण लोकसेवक आहे 184 नुसार. कोणीच आपल्याला, आपण जर गेलो ना तिथं कुठं आणि आरेरावची पैसे काही नाही सांगायचं, आम्ही 184 नुसार लोकसेवक आहे, फोटोज काढून न्या डायरेक्ट. 184 आहे, त्याच्यामध्ये 5 कलम आहेत, सब टायटल आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त मला काही जास्त बोलायचं नाही. आपण सगळं करू शकतो, आपण काहीच नाही अशक्य. ग्रामपंचायतमध्ये काम करताना 1 ते 33 नमुने माहिती असेल ना, त्याचे ते जे त्याला माहिती आहे ना, कुठलंच काम करताना अडचण येणार नाही. मी फक्त एकच मुद्दा सांगतो, कडूसाहेब, जलजीवन मिशनचं सगळ्यांनी इथं मुद्दे मांडले. माझ्या गावचं आलं, मी नवीन सरपंच होतो, यशोदामध्ये काम केल्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आला DPR बनवला, गेला निघून, मला फोन आला, सरपंच या आणि ते DPR सही करा. म्हणले कसला DPR माहीत नाही. म्हटलं गावात ये, DPR दाखव, नकाशा दाखव, काय केले, सगळं चुकीचं होतं. आणि योजना देखील कमी आली. डायरेक्ट केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाला मेल गेला. आखी यंत्रणा गावात आणली होती मी, आखी योजना सक्सेस करून दाखवली आमच्या गावामध्ये. अडचणी अनेक आहेत. कोण असं म्हणते ना ते ताम्रपाठ बांधून आलं नाही, तसं नाही. परंतु अभ्यास जर प्रत्येक सरपंचांचा अभ्यास असेल आणि जर संघटना योग्य असेल ना, बघा शिक्षक संघटना आहे, कर्मचारी संघटना घेऊन बघा ना, आपल्यावर हे करते. आता आमचा राहणीमान बघतात, यार तू काम काय केले, कामाचं मूल्यमापन करा ना. आपल्याला अधिकार आहे कर्मचाऱ्यांचं कामाचं मूल्यमापन करण्याचा अधिकार आपल्याला. ही मोठी संघटना आहे ना, अडचण प्रत्येक आहे ना विषय. कलम 65 ग्रामपंचायत अधिनियमचं करा कारवाई, बघा कशी जागे येतात, काहीच म्हणत नाही, वेळेला पगार द्या फक्त. आणि या सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल ना, आपल्याकडं माहिती पाहिजे, वाचन पाहिजे, काहीच अडचण नाही. आणि संघटना असेल ना तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि मला या ठिकाणी सांगायचे, पंचायत सिरीज जर कोणी बघितली असेल ना, पंचायत सिरीज प्रत्येकाने बघा घरी जाऊन, किंवा त्यानंतर न्यूटन पिक्चर. जर आपल्या गावामध्ये बदल करायचा असेल ना, न्यूटन आणि पंचायत सिरीज जाऊन अवश्य बघा. वेब सिरीज होता प्राईमच्या, ती बघा, तुम्हाला समजेल काय डेव्हलपमेंट करायची असते. एक फक्त कडूसाहेब 2 मिनिटं सांगतो. न्यूटन पिक्चरमध्ये एक सीन आहे, ते नक्षलवादी भागामध्ये मतदान करायचं असतं आणि तिथला IPS म्हणतो की लिख खेळलेलो कोई नाही आहे का. तर तिथला जो BLO आहे तो त्यांना म्हणतो मला लिहून द्या, होणार नाही. आपसुक जाऊन दुसऱ्या दिवशी मतदान करेपर्यंत त्या व्यक्तीला गोळीबार होतो, तरी तो सुद्धा मतदान करून घेतो. ही सरपंचाची ताकद आहे आणि ही लोकसेवकाची ताकद आहे. त्याच्यामुळे तुम्ही काहीच समजू नका. बघा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कोण दुवा आहे, ग्रामसेवक. अरे ग्रामसेवकाचं काय काम आहे, मासिक मिटिंगचं घेणं, प्रोसिडिंग लिहिणं, अंमलबजावणी करायचा अधिकार सरपंचाचा आहे, कलम 35 खाली. हे माहिती आहे का. आपण काय म्हणतो, झाली मासिक सभा, झाला चहा नाश्ता झाला, गेलो घरी. पंचायत समिती, ग्रामपंचायतचा ठराव हा पंचायत समितीला द्यायचा, पंचायत समितीचा ठराव ZP जातो, तो फॉलो घेणं आपलं काम आहे. जर काम होत नसेल ना, त्या जो आपण दिलंय ना त्याच्यावर करा ना माहितीचा अधिकार. प्रशासन घरी येईन तुमच्या, मी केलंय स्वतः,
जो ठराव दिला ना त्याच्यावर माहितीचा अधिकार टाका. तुमच्या बघा घरीच्या ना प्रशासन माहितीचा अधिकार मागं घ्या, सगळी तुम्हाला तुमचं कामं सगळी करतो आम्ही. ठीक आहे, पदाधिकारी हा तालुक्याचा मोठा असतो आणि त्याला मानच दिला पाहिजे आपण, परंतु सरपंच हा गावचा प्रमुख आहे, त्याला सगळे अधिकार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने असं स्वतःला कमीच समजायचं नाही. जाईल तर बीडीओ पैसे जाऊन बसायचं. मी मागच्या आठवड्यामध्ये झेडपी मध्ये बसलो होतो, अर्धा तास वाट पाहिली, म्हणलं वेळ नाही, परत येतो. बोलून घेतलं आम्हाला. आणि झेडपीचे फक्त 6वा मजला महत्वाचा नाही किंवा 5वा मजला महत्वाचा नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या मजल्यापासून तर 6व्या मजल्यापासून काम करायचं असेल ना, सगळे मजले माहिती पाहिजे आणि काम करायचे. फक्त काम करायचं नॉलेज असेल ना आणि पेपर. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद बुट्टे पाटील, मी त्यांच्याकडून शिकले. शरद बुट्टे पाटील हे असे व्यक्तिमत्व आहे ना, कागद आपण म्हणतो कागदात काहीच नाही होत, पण कागदाने सगळं होतं. माझ्या गावामध्ये पण अनेक समस्या होत्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागं लागून मी 50 कोटी रुपयाचा पूल मंजूर करून घेतला PMRD आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून. म्हणजे शिंदे साहेबांचं ते एवढं डोकं खाल्लं होतं, तरी त्यांनी आम्हाला, त्यावेळेस ते CM होते, त्यांनी दिला. का केल्याने होतं आहे रे, आधी केलेच पाहिजे आणि मनात मनगटात शक्ती पाहिजे. आपल्या सगळं करू शकतो सरपंच म्हणजे आहे ना, आणि आपल्यासोबत बॉडी पाहिजे. बॉडी असेल ना आणि सरपंच असेल ना, सगळं काही करू शकतो. सगळं ह्या जिल्हा प्रशासनामध्ये प्रत्येक गोष्ट करू शकतो. आणि मग मी तर एवढा रडलेलो सरपंच आहे ना, खूप त्रास झाला. मी MPSCचा अभ्यास करत होतो, UPSCचा अभ्यास करत होतो. कुठून बुद्धी सुचली म्हणलं ह्याच्यात आलो, पण नंतर स्वतःवर संयम ठेवला, प्रत्येक गोष्ट करत गेलो. नंतर मला दिल्लीला कडू सरांनी नेलं. सगळी टीम भाकरे सरपंच आहे, त्यांचा तर एक्सपिरियन्स खूप भयंकर आहे. त्याच्यामुळे मला या ठिकाणी काय सांगायचं, तुम्ही फॉलोअप घ्या प्रत्येक गोष्टींचा, कारण की तुम्ही तुमच्या गावचे प्रमुख आहे आणि तुम्ही लोकसेवक आहे. काय मी पुढे गेलो ना, फक्त मी तर डोक्यात ठेवलं 184. मी 184 लोकसेवक आहे, मला कोणी काय बोलायचं नाही, माझं काम मला करून दे. माझं काम होत असेल तर मी कशाला तुम्हाला रेवी करू. अशी प्रत्येक गोष्ट आहे. आणि कडू साहेब तुम्हाला सांगतो, ठीक आहे, आता आपण 1,10,000चा मुद्दा, 11,10,000चा मुद्दा आपण घेतलाय, परंतु कडू साहेब आता मॉडेल स्कूल ही योजना आणलेली आहे. काय केलंय जिल्हा परिषदने, समजा 1 कोटीचं एक काम आहे तर 5 कोटीचं एकच टेंडर, म्हणजे 5 कामांचं एकच टेंडर केले, पॅकेज केलं. आपण म्हणतोय ना की जल जीवन मध्ये आपल्या गावात ठेकेदार येत नाही. अहो हे बी असंच होणार आहे, आपल्या गावात ठेकेदारच येणार नाही. आणि आता शासनाने एक चांगलं काम केलंय, मूलभूत पायाभूत समिती स्थापन केलेली शाळेमध्ये. त्याचं जे मूलभूत गोष्टी होणार आहे त्याचा प्रमुख सरपंच असणार आहे. त्याच्यामुळे ती जे पहिले काय होतं, शाळा व्यवस्थापन समिती सरपंच नव्हती विचारत, त्यांचाच कारभार चालायचा. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी विकास कामं गावात होणार आहे शाळेमध्ये, त्याचा मूलभूत समितीचे अध्यक्ष सरपंच असणार आहे. त्याच्यामुळं आपल्या हातात आता चावी आलेली शाळेची विकास कामांची. त्याच्यामुळे प्रत्येक सरपंचांनी शाळेत जायचं म्हणजे ती समिती गठीत करा, त्याचा फॉलोअप झेडी फुगून घ्या, बघा तुम्हाला काय फरक दिसेल. आणि या ठिकाणी बरेच ज्येष्ठ सरपंच बोलायचे पण खूप आणि अडचणी पण खूप आहेत, पण या ठिकाणी अनेक अध्यक्षांना पण बोलायचं आहे आणि या हॉलची पण वेळ संपत आलेली आहे. आणि मला पण या ठिकाणी परत सांगायचं आहे की कडू साहेब, जर आपल्याला निधी मागवायचा ना, मंत्रालयात फॉलो करा, निधी आपोआप मिळतो. ठीक आहे, इकडे तिकडे गोष्टी असतात त्या आपण समजून घ्यायच्या. जर काम करायचं ना, मंत्रालयातून सुद्धा निधी येतो. अधिकारी जर ओळखीचे असतात ना, सगळं काही होऊ शकतं. फक्त आपण करायचे, आपल्याकडे धमक ठेवा आणि सगळं काही करू शकतो. सगळ्या अडचणींना मात करू. व्हिडिओ काही त्यांना फक्त पेपर फिरवायचे आणि वेळ मारून न्यायची, असं नाही. वेळ नसेल ना मारायची, अर्ज दाखलाय त्या माहितीचा अधिकार बघा, सगळी जागा येतील. मला हेच सांगायचं होतं की अनेकांच्या समस्या ऐकल्या, अनेकांचं खूप ऐकून घेतलं. फक्त समस्या सोडवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ पाहिजे, ते आज व्यासपीठ कडू साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आणि ते मिळतच राहील. उद्या कदाचित आपण जरी माझी चालू ना, तरी सरपंच संघटनेसाठी लढत राहा. आपल्याला जो न्याय न मिळाला तो भविष्यातील सरपंचांना मिळेल आणि ते आपल्या गावाचं नाव मोठं करतील, कारण की आपणही प्रयत्न करतोय. पण आपल्याला नाव जरी केलंयच आपण, तर त्या पुढच्या बॉडीच्या माध्यमातून होत असेल, त्याला संघटनेचा हातभार दिला तर खरंच आपली गावं, काही जण म्हणतात ना खेड्याकडे चाला, तर खेड्याकडे का चाला, तर आपल्यासारख्या संघटनेच्या माध्यमातून लोकांना की खेड्याकडे का चाला, आपल्या गावचा तेव्हाच विकास होईल. बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.